हो का आपल्या आजी स्वयंपाक करायली आणि मोकळी वहिनी भाजी कापायली मोकळी वहिनी काय खरं ना मोकळी वहिनी बघा तुपली वय तुरु तुपली वहिनी आहे का बायको आहे? बायको म्हणलं बायको म्हणते बायको म्हणते बायको म्हण बायको म्हण मनवर पे मुलगा पाहिजे पळाला याला किती दिले गेलं गेलं लेकरू. तुझी बायको आपण येतो हाय का तू येत काय जीव तर आज पालक भजी बनवायचे चालू आहेत. दीदी काय बनवणार आहेस? पालक भजी इकडे वर तोंड करके म्हण ना. हा पालक भजी इकडे इकडे बघून म्हणलंय ना बाबा आता वाद झालं बाद झालं का? हा मला इतकं लांब काढायचं नव्हतं बघा हा काय मग काढायचं नाही. चांगला आहे दुसऱ्या आईला बघा बंद कर. हा अख्ख्या संसारात माझ्या ह्यो माझा डबा लय भारी आहे. जसा की माझा संसार जसा चिकट आहे तसाच डबा चिकट आहे. मला माझं लग्न झालं आणि नांदाय आले आणि नांदाय येऊन हळद पेडाय दुसऱ्या दिवशी माघारी आले आणि माघारी आले की मालकाने आमचा डबा आणलाय. सगळ्या नख ना नख गेले बघा एक नख राहिलं नाही मला. नख काढायची गरज नाही. डबा उघडू उघडू असा इतका फिट आहे. जर चोर आला का नाही पळ पळू चोरी कराय तर तो डबा असा उघडून उघडून ते म्हणे आता नका मला पिठच नाही मी जातो आता माघारी. बोला की आता बोला ना काहीतरी. हा हसायला लागलात बघायला लागलात आणि डबा उघडून द्या म्हणलं की मला येत नाही तर म्हणतात उघड तुझा तू. शो डबा जर समजा कोणाला पीठ न्यायचं असलं तरी पण ह्याच्यातलं पीठ नेऊ शकत नाही. का म्हणलं घेऊन जा म्हणतात. नाही नाही याच्यातलं डब्यातलं पीठ नेऊस तर चोर गाठला लय जामाईनं डबा ह्यो त्याला रोज ठोकू ठोकू काढावं लागतं. एवढा जामाई डबा ह्यो. रडकुंडी येतो रोज मी माणूस निबरडक. पहिले भांडेच लय निबरडक होते आता काय नाही. पापड भांडे आले सगळं नवं नवंच व्हायला लागले वरची. डबा उलटा केला की टोपण निघून पडतं याला. मग काय तोच होईल खरंच होईल माणूस. बरं बरं जाऊ का मी आता? हो जा आम्ही बी येणार आहेत लगेच तुमच्या. लवकर या बघा भाकरी बांधून. हो 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 कापूस लावायचा राहिलाय. आले. पाऊस पडला नाही म्हणून कापसाचं थोडं राहिलं. डोंगराच्या कडीला एक 10 गुंठे रान आहे. हम्म.